हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे याचे प्रकार सांगितलेले आहेत. आता हे प्रकार काळजीपूर्वक बघा मित्रांनो, मस्ट नो पॉईंट आहे. आणि याचे प्रकार आपण अग्निपरीक्षेवरून आणि वर्णनानुसार आपण प्रकार ठरवतो. तर अग्निपरीक्षेवरून याचे प्रकार 4 असतात मित्रांनो. आता 4 कोणते कोणते सर? तर त्याच्यामधले पिनाक, नाग, मंडूक आणि वज्र हे 4 अग्निपरीक्षेवरून. म्हणजे तर याच्यामधला पहिला प्रकार आहे ते म्हणजे पिनाक. आता हे पिनाक जर बघितलं मित्रांनो, तर याला आपण तीव्र अग्नीवर जर तापविले तर याच्यातून जे पापुद्रा येतं ते सुटे होतात आणि याचे जर सेवन केलं तर आपल्याला मलावस्तंभ किंवा मृत्यू होऊ शकतो. अशा पद्धतीने हा पिनाक होता. आता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार आहे ते म्हणजे नाग. आता याला जर आपण अग्नीवर तापविले तर याच्यातून फुतकराप्रमाणे नागासारखं फुतकराप्रमाणे आवाज येतो आणि त्याच्यामुळं त्याला आपण नाग असे म्हणतो. आणि याचं जर सेवन केलं तर मंडलादी कुष्ठ रोग निर्माण होतो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार येते ते म्हणजे मंडूक. मंडूक याला आपण मेंडूक म्हणतो मराठीमध्ये. तरी अग्नीवर जर समजा अभ्रकाला आपण तीव्र अग्नीवर तापविले तर त्याच्यातून काय होतं मित्रांनो, अभ्रकाचे तुकडे हे शेगडीतून बाहेर उडतात किंवा बेडकांच्या आवाजासारखे ते निर्माण करतात, म्हणून त्याला मंडूक असे म्हणतात. आता हे जे मंडूक आहे याचं जर आपण सेवन केलं तर त्याच्यामुळं काय होते, अश्मरी रोग होतो. कोणता रोग होतो? अश्मरी रोग. त्याच्यानंतर चौथा येते वज्र. आता याला जर अग्नीवर तापविलं तर याच्यामधून कोणत्याही प्रकारचा आपल्याला याच्यातून आवाज निर्माण होत नाही आणि हा सकृत दर्शनीय आहे आणि श्रेष्ठ आणि ग्राह्य स्वरूप म्हणून मानलेला आहे. त्याच्यानंतर हा व्याधीनाशक आणि श्रेष्ठ द्रव्य आहे, म्हणून वज्र अभ्रकच आपण उपयोग करतो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट ते प्रकार ते म्हणजे वर्णानुसार. आता वर्णानुसार प्रकार जर बघितलं मित्रांनो तर वर्णानुसार 4 प्रकार सांगितलेले: श्वेत, रक्त, पित्त आणि कृष्ण. आता श्वेत जर बघितला तर श्वेत हे श्वेत कर्मासाठी होतो. आता व्हॉट इट मीन बाय श्वेतकर्म? श्वेतकर्म हे 2 पद्धतीने होतात. एक तर आपण रौप्य जे धातू आहेत सिल्वर त्याच्यासाठी निर्मितीसाठी याचा उपयोग होतो आणि दुसरा म्हणजे श्वेत्र रोगात किंवा श्वेत कुष्ठात याचा खास करून उपयोग होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार येते ते म्हणजे रक्त प्रकार. आता हे रक्तकर्मात उपयोग होतो. आता रक्तकर्म कोणते? तर रक्त प्रसाधन करण्यासाठी याचा खास करून उपयोग होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे पित्त. आता हे जे पित्त प्रकार आहे हे पित्त कर्मात उपयोग होतो. आता पित्त प्रकार कोणता असू शकतो? तर कृत्रिम सुवर्णाची निर्मिती करायची असेल तेव्हा किंवा कामल्यासारख्या व्याधीसारख्या त्याच्या विकारामध्ये याचा उपयोग होतो. आणि लास्ट प्रकार येते ते म्हणजे कृष्णवर्णी. आता कृष्णवर्णी जर बघितलं तर हा रसायन कर्म करणारे आणि त्यासोबतच अभ्रका कोटीपटीने गुणवान आणि श्रेष्ठ आहे, म्हणून याचा आपण उपयोग करतो.